मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। अंदर अंदर श्रीमद् भागवतम स्कंद तीसरा अध्याय 25वा भक्तिमय सेवेचे महात्म्य श्लोक नंबर 21। तितिक्षवः कारुणिका सुहृदः सर्वदेहिनां अजातशत्रवः शान्तः साधवः साधुभूषण। 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 तितिक्षवः कारुणिका अजातशत्रवः शान्तः साधवः साधुभूषण। तितिक्षवः कारुणिका सुहृदः सर्वदेहिनां अजातशत्रवः शान्तः साधवः साधुभूषण। तितिक्षवः सहनशील, कारुणिकः करुणेने भरलेला, सुहृदः मित्र, सर्वदेहिनां सर्व जीवांचा, अजातशत्रवः कोणाशीच शत्रुत्व नसणारा, शांतः शांत, साधवः शास्त्रोक्त आदेशानुसार आचरण करणारा, साधुभूषण उदात्त गुणांनी अलंकृत असलेला। भाषांतर साधूची लक्षणे अशी आहेत, तो सहनशील, करुणेने भरलेला आणि सर्व जीवांसंबंधी मैत्री बाळगणारा असा असतो। त्याला कोणी शत्रू नसतो, तो शांत असतो, तो शास्त्रोक्त आदेशानुसार आचरण करतो, त्याचे सर्वच गुण उदात्त असतात। कालच्या श्लोकामध्ये कपिल देव आपल्या मातेला सांगतात की भौतिक विषयांवरती
आसक्त होणे हेच आपल्या बंधनाचं मेन कारण आहे. आणि ही आसक्ती, जो बुद्धिमान असतो तो ही आसक्ती भौतिक विषयांवरून काढतो आणि शुद्ध भक्तांवरती, साधूंवरती आपली आसक्ती ठेवतो. अशा प्रकारची आसक्ती आपण जर निर्माण केली तर आपल्याला मोक्षद्वार खुले होतात. भगवान कपिल देवांनी आपल्या आईला सांगितले, मोक्षाचे दार उघडले जातात. साहजिकच आहे, साधूंवरती आसक्त व्हायचं तर साधू म्हणजे काय याचा थोडासा अभ्यास केला पाहिजे. साधू असतो कोण याचा थोडासा अभ्यास केला पाहिजे. ना खूप हे झालंय, ते डिम झालंय. या तर या श्लोकामध्ये आणि पुढच्या दोन श्लोकांमध्ये साधूचे लक्षण या 3 श्लोकांमध्ये साधूची लक्षणं देतात भगवान कपिलदेव. आणि परत एकदा 4थ्या श्लोकामध्ये सांगतात की अशा प्रकारे अशा साधू पुरुषांवर आसक्त होण्याची आपण आकांक्षा केली पाहिजे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण त्यामुळे भौतिक आसक्तीच्या भयानक दुष्परिणामांचा प्रतिबंध होतो. तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की साधूची लक्षणं काय असतात. तो सहनशील असतो, करुणेने भरलेला असतो, सर्व जीवांसंबंधी मैत्री बाळगणारा असा असतो, त्याला कोणी शत्रू नसतो, तो शांत असतो. शांतचा अर्थ पीसफुल, कंटेंट, मनामध्ये त्याच्या चलविचल नसते. तो शास्त्रोक्त आदेशानुसार आचरण करतो. व्हेरी इम्पॉर्टंट. काल रात्री आपण संध्याकाळी पण हेच याच्याबद्दल चर्चा करत होतो. तो शास्त्रोक्त आदेशानुसार आचरण करतो. त्याचे सर्वच गुण उदात्त असतात. आता याच्यावरती श्रील प्रभुपाद मोठा तात्पर्य दिलेला आहे, परंतु 2-3 दिवस आपण हेच वाचणार आहोत. पहिल्यांदा एकदा एक उजळणी म्हणून मी वाचतो. पुढच्या श्लोकामध्ये भगवान कपिलदेव म्हणतात, असा साधू कोणत्याही प्रकारे विचलित न होता अनन्य भावाने व दृढपणे भगवंतांची भक्तिमय सेवा करीत असतो. भगवंतांसाठी तो जगामधील मित्रत्वाचे संबंध, कौटुंबिक संबंध आदी सर्व संबंधाचा त्याग करतो. भगवान कपिलदेव सांगतात. पुढच्या श्लोकात सांगतात, माझ्या पुरुषोत्तम भगवंतांच्या श्रवण कीर्तनात निरंतर रममान झालेले असे हे साधू भौतिक दुःखांनी त्रस्त होत नाहीत, कारण माझ्या लीला आणि कृत्यांच्या विचारांनी त्यांचे चित्त सदैव भरलेले असते. आणि मग 4थ्या श्लोकामध्ये सांगतात, हे माते, हे साध्वी स्त्रिये, सर्व प्रकारच्या आसक्तींमधून मुक्त असणाऱ्या महान भक्तांचे हे विशेष गुण आहेत. अशा साधू पुरुषांवर आसक्त होण्याची आकांक्षा तू केली पाहिजेस, कारण त्यामुळे भौतिक आसक्तीच्या भयानक दुष्परिणामांचा प्रतिबंध होतो. हे एक प्रकारे श्रील रूप गोस्वामी आपल्याला भक्तीचे वेगवेगळे स्टेजेस सांगतात. हे स्टेजेस, या स्टेजेस प्रमाणेच भगवान कपिलदेव आपल्या आईला हे सगळं समजावून सांगतात. आदौ श्रद्धा तथा साधू संग. पहिली स्टेज असते श्रद्धा, आणि श्रद्धा उत्पन्न झाल्यानंतर मग साधू संग. श्रद्धा म्हणजे काय? विश्वास. एक प्रकारचे आपल्या मनामध्ये दृढ निश्चय निर्माण होणे की हा मार्ग सत्य आहे. मग तो मिळवण्यासाठी तशा प्रकारच्या साधूंचा संग करणे. मग त्या साधू संघाचं महत्व भगवान कपिलदेव ते सांगतायत. तर हे जे 3 श्लोक आहेत आज आणि उद्या आपण वाचणार आहोत,
ते अत्यंत महत्वाचे आहेत. साधू असतो कोण, त्याला ओळखायचं कसं, बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो. ही काही साधूची लक्षणे आहेत. तात्पर्य, वर सांगितल्याप्रमाणे साधू हा भगवंतांचा भक्त असतो. बेसिक साधू हा भगवंतांचा भक्त असतो. परंतु एवढं म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येत नाही, कारण सगळ्यांनाच आपण भक्त म्हणतो. हे काही चुकीचं नाही आहे. जे जे छोट्या मोठ्या प्रमाणात का होईना प्रयत्न करतायत ते सगळेच भक्त असतात, नाही असं नाही. परंतु खरा भक्त कोण असतो याची लक्षणं शास्त्रामध्ये पुन्हा पुन्हा रिपीट करून सांगितलेले आहेत, हो की नाही? तर साधू हा भगवंतांचा भक्त असतो. बेसिक डेफिनेशन, अगदी मूळ व्याख्या म्हणजे साधू हा भगवंतांचा भक्त असतो, भक्त असला पाहिजे. म्हणून लोकांना भगवंतांच्या भक्तिमय सेवेविषयी प्रबुद्ध करणे हे त्याचे मुख्य कार्य असते. तो करुणेने भरलेला असतो आणि सर्व जीवांसंबंधी मैत्री बाळगणारा असतो. म्हणजे काय की हे सगळे जीव या भौतिक जगामध्ये दुःखात खितपत पडलेले आहेत. या दुःखातून ते मुक्त होण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग मी यांना कसा समजावून सांगू, या कळकळीने तो समाजाची सेवा करत असतो. आणि हीच खरी करुणा असते, हीच खरी दया असते. एखाद्याला पैसे देणे, अन्नदान करणे किंवा विविध भौतिक सुविधा देणे ही पण एक प्रकारची दयेची भावना म्हणून समजली जाते, सेवा भाव समजला जातो. परंतु टॉपमोस्ट दया, करुणा हीच असते की या दुःखालयातून बाहेरच पडण्यासाठी प्रयत्न करणे आणि मदत करणे. त्यामुळे भगवंतांच्या भक्तिमय सेवेविषयी लोकांना प्रबुद्ध करणे, त्याचा प्रचार करणे हे त्याचं मेन काम असतं साधूचं. हीच त्याची करुणा व कृपा होय. भगवंतांच्या भक्तीविना मनुष्य जीवन व्यर्थ आहे हे त्याला माहित असते. असा भक्त देशात सर्वत्र घरोघरी जाऊन प्रचार करीत असतो. कृपया कृष्ण भावना भवित व्हा, भगवान श्रीकृष्णांचे भक्त व्हा. केवळ आपल्या पाशवी प्रवृत्तीचे समाधान करण्यातच जीवन व्यर्थ घालवू नका. मनुष्य जीवन केवळ आत्मसाक्षात्कार व कृष्ण भावनेसाठीच आहे. साधूचा प्रचार अशा रीतीने चालतो. त्याचं एकमेव काम असतं आणि हे काम देखील तो अतिशय निरपेक्षपणे करत असतो. कशाचीही त्याच्यामध्ये अपेक्षा नसते. नाही धनाची अपेक्षा असते, नाही जनाची अपेक्षा असते. धन म्हणजे भौतिक लाभ, धन म्हणजे पैसाच नाही तर काय, बरेच लोक भौतिक लाभासाठी करत असतात किंवा प्रतिष्ठेसाठी करत असतात. धनम जनम, किंवा इंद्रिय सुखासाठी करत असतात, सुंदरीम. तर या सगळ्या गोष्टीसाठी न करता हे सगळे जीव दुःखामध्ये खितपत आहेत, यांना कसं बाहेर काढता येईल या तळमळीने, या करुणेने, या दयेने तो कृपा करत असतो. दारोदारी जाऊन, घरोघरी जाऊन. साधूचा प्रचार अशा रीतीने चालतो. तो केवळ स्वतःच्या उद्धारानेच संतुष्ट होत नाही, तो सदैव इतरांच्या हिताचा विचार करतो. सर्व पतित जीवांवर असलेल्या आत्यंतिक करुणेची तो मूर्ती असतो. आणि हीच भगवंतांची सेवा आहे. आपल्याला स्वतःला एकटं भक्त होणे खूप सोपं आहे, अनासक्त होणे खूप सोपं आहे. सगळ्यावरची आसक्ती सोडून आपण शांतपणे कुठेतरी जंगलात जाऊन आरामात जगू शकतो. परंतु या जगाचं दुःख त्याला बघवत नाही, म्हणून तो प्रचार कार्य करतो. हेच भगवंतांची सेवा आहे. घरोघरी, दारोदारी जाऊन दुसऱ्यांना देखील मी ज्या आनंदाचा अनुभव घेतोय ते दुसऱ्यांना देखील समजावं, कळावं, ते देखील दुःखातून बाहेर पडावे, ही त्याची तळमळ असते. म्हणून कारुणिक अर्थात पतितांवर सर्वाधिक कृपा करणारा हा त्याचा एक महत्वपूर्ण गुण आहे साधूचा.
प्रचार कार्य करीत असताना त्याला अनेक विरोधी घटकांना तोंड द्यावे लागते आणि म्हणून त्याने अत्यंत सहनशील असले पाहिजे. आणि विशेष करून असं वाटतं की ज्या काही गोष्टींचा विरोध होतो तो माझा वैयक्तिक विरोध होतोय असं वाटायला लागतं आपल्याला. कारण वैयक्तिक सुख, वैयक्तिक लाभ, वैयक्तिक प्रतिष्ठा ही पुन्हा पुन्हा आठवत असते आपल्याला. त्यामुळे या वैयक्तिक इंद्रिय सुखासाठी, लाभासाठी, प्रतिष्ठेसाठी जर काही आडवं येत असेल, अडचण येत असेल तर त्याचा आपण विचार सोडून दिला पाहिजे, सहनशील झालं पाहिजे. आणि प्रचार कार्यामध्ये निरपेक्ष होऊन प्रचार कार्य करत असताना देखील अडथळे येणार, अडचणी येणार. या भौतिक जगामध्ये दैव आणि असुर प्रवृत्तीच्या माणसांची लढाई हे प्रामुख्याने ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या दिवसापासून आज तागायत चालू आहे. असुरी प्रवृत्तीच्या लोकांना भगवंतांची भक्ती, भगवंतांना समर्पण केलेलं आवडत नाही, मग ते अडथळे निर्माण करतात. पण आपण सहनशील असलं पाहिजे, धैर्यशील असलं पाहिजे, धैर्याने परत पुढे प्रयत्न केला पाहिजे. कोणी एखादा त्याच्याशी दुर्वर्तनही करेल, कारण बद्ध जीव भक्तिमय सेवेचे दिव्य ज्ञान स्वीकारण्यासाठी तयार नसतात. वाईट वागणूकही करेल, फसवेल. अगदी प्रामाणिकपणे आपण सेवा करत असतो आणि आपल्याला वाईट भक्त मिळतात, वाईट लोक मिळतात, भक्ताच्या रूपात येऊन फसवतात. पण याचा आपण जास्त विचार करायचा नाही किंवा खचून जायचं नाही. मेनली विचार करण्याचं नाही म्हणण्यापेक्षा खचून जायचं नाही, कारण हे कंटिन्युअसली चालू असतं. अगदी ब्रह्मांडाच्या सुरुवातीपासून चालू असतं. कारण इथे बद्ध झालेला जीव मुळात इथे आलेलाच असतो स्वामी बनण्यासाठी, आणि त्याला त्या स्वामी बनण्यापासून कोणी प्रवृत्त करत असेल तर त्याला ते आवडत नाही, तो त्याचा विरोध करणार. बद्ध जीवांना हे ज्ञान आवडत नाही आणि हाच त्यांचा रोग होय. त्यांना भक्तिमय सेवेचे महत्व पटवून देण्याचे अमूल्य कार्य साधूला करावे लागते, हो की नाही? कधी कधी भक्तांवर हिंसक आक्रमणे होतात. येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढविण्यात आले. हरिदास ठाकूरांना 22 चौकांमध्ये चाबकाचे फटके सहन करण्याची शिक्षा भोगावी लागली. आणि श्री चैतन्य महाप्रभूंचे वैयक्तिक सहकारी असणाऱ्या नित्यानंद प्रभूंवर जगाई आणि मदाई यांनी हिंसक आक्रमण करून त्यांना मारहाण केली. असे घडूनही हे सर्व भक्त सहनशील राहिले, कारण पतितांचा उद्धार करणे हे त्यांचे कार्य होते. तर साधूचा एक गुण आहे की तो अत्यंत सहनशील आणि पतित जीवांवर कृपाळू असतो. श्रील प्रभुपादांनी देखील हे उदाहरण स्वतःच्या जीवनामध्ये दाखवून दिलं की कितीही कष्ट पडले ते सगळं सहन करीत भगवंतांची सेवा चालू ठेवली पाहिजे, प्रचार कार्य चालू ठेवलं पाहिजे. यस, भक्ती सोपी आहे, साधी सोपी आहे, सिंपल आहे असं बऱ्याचदा आपण ऐकतो, परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्याला काहीच करायचं नाही. भक्ती साधी सोपी आहे कुठल्या अर्थाने की भगवंतांना प्राप्त करायचे जे दुसरे मार्ग आहेत त्याच्या तुलनेमध्ये भक्ती मार्ग सोपा आहे. परंतु सोपा आहे याचा अर्थ काहीच करायचं असं नाही. भक्तीचा अर्थच असतो कशाचीही पर्वा न करता भगवंतांची सेवा करणे. सहनशील असलं पाहिजे. प्रभुपाद शास्त्रातील काही उदाहरणं देतात. प्रभुपाद हे उदाहरण अनेकदा देतात. येशू ख्रिस्तांचे भगवंतांचा प्रचार करत होते, म्हणूनच त्यांना
क्रुसावर चढवलं गेलं. कारण डेमन, राक्षसांना हे आवडत नाही. राक्षस याच्यामध्ये अडथळे करणार. तर पूर्वीच्या काळामध्ये राक्षस वेगळे राहत होते, आता ते आपल्या सोबतच राहतात. आपल्या सारखेच दिसतात, तिलक लावलेले, कंठीमाळ घातलेले. खऱ्या अर्थाने भक्तीचा प्रचार केलेला त्यांना पण सहन होत नाही, कारण आपण त्यांच्या इंद्रिय तृप्तीच्या आडवे येत असतो, हो की नाही? त्यांच्या डोनेशनच्या आडवे येत असतो आणि मग विरोध होणार. परंतु ते सहन करत आपण आपलं कार्य भगवंतांप्रती चालूच ठेवलं पाहिजे. येशू ख्रिस्त, हरिदास ठाकूर, नित्यानंद प्रभू ही उदाहरणं श्रील प्रभुपाद देतात, परंतु आता सध्याच्या घडीला देखील काही कमी उदाहरणं नाही आहेत. पण आपले ते प्रभूजी एकदा विचारत होते की प्रभूजी तुम्ही सगळी उदाहरणं शास्त्रातलेच देताय, ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज. या कारण ते ज्या युगामध्ये जन्मले तेव्हा तिथे सत्वगुणाचा प्रभाव होता आणि ते महान भक्त झाले. कलियुगामध्ये असे महान भक्त तुम्हाला रोज गल्लीबोळामध्ये मिळणार नाहीत, त्यामुळे अशी उदाहरणं आपल्याला भेटणार नाही. आहेत, परंतु सहजासहजी आपल्याला अशी उदाहरणं भेटणार नाही, म्हणून आपल्याला त्याच उदाहरणांकडे पाहावं लागतं. महान भक्त आताही होऊन गेले. प्रभुपादांच्या चळवळीमध्ये बरेच महान भक्त होऊन गेले. ते पुस्तक वाचा तुम्ही, द सॉल्टेड ब्रेड, खूप छान आहे. भगवंतांचा प्रचार करण्यासाठी रशियामधले हे भक्त कसे तुरुंगात गेले, तरीही धीर कसा सोडला नाही, सुंदर वर्णन केलेलं आहे. परमपूज्य लादिनी माताजी भगवंतांच्या सेवेसाठी आफ्रिकेमध्ये जाऊन आपलं सर्वस्व अर्पण केलं. आजही उदाहरणं आहेत, नाही असं नाही. हाऊ डू वी से इन मराठी हिज ग्रेस? श्रीमान श्रीमान सुलोचन दास प्रभू, सुलोचन दास प्रभूंचा खून करण्यात आला. का? कारण ते श्रील प्रभुपादांचे शुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार करत होते. आजही अशा घटना घडणार. आपण त्याला घाबरलं नसलं पाहिजे, सहनशील असलं पाहिजे, स्थिर राहिलं पाहिजे. साधूचे हे लक्षण असतं, कारण साधूच्या मनामध्ये एकच करुणा असते की या सगळ्यांना मी हे शुद्ध ज्ञान कसं देऊ, आणि त्याच्यासाठी तो धडपडत असतो. अत्यंत सहनशील आणि पतित जीवांप्रती कृपाळू असतो. तो अखिल प्राणी मात्रांचा हितचिंतक असल्याने कृपाळू असतो. सुरिधम, भगवंतांचे सगळे जवळजवळ गुण जेव्हा आपल्यामध्ये प्रकट व्हायला लागतात तेव्हा आपण शुद्ध भक्त होतो. आणि भगवंतांचा हा सगळ्यात मोठा गुण आहे, सुरिधम. सुरिधम सर्वभूतानाम, सर्व जीवांप्रती मैत्री भाव, करुणेचा भाव, हितचिंतक, सर्वांच्या कल्याणाचा सदैव विचार करणे, हे साधूचं लक्षण असतं. तो केवळ मानवी समाजाचाच नव्हे तर पशु समाजाचाही हितचिंतक असतो. सर्व जीवांप्रती, याचा अर्थ फक्त माणसांप्रती नाही, सगळ्या जीवांप्रती. स्टार्टिंग विथ काव, हे सुरुवात गोमातेपासून केली पाहिजे आपण, आणि तिला आपण माता म्हणतो. मातेच्या प्रतीच आपण आपल्या मनामध्ये करुणा नसेल, दया नसेल, दुसऱ्या जीवांप्रती कशी येणार? या श्लोकामध्ये सर्व देही नाम, अर्थात भौतिक देह धारण केलेले सर्व जीवांप्रती असं म्हटलेलं आहे. केवळ मनुष्यांनाच भौतिक देह असतो असे नाही, तर कुत्र्या मांजरांसारख्या इतर जीवमात्रांनाही भौतिक देह असतो. भगवत भक्ताची सर्वच जीवांवर दया असते. कुत्री, मांजरे, वृक्ष इत्यादी
सगळे काही. तो सर्व प्राणी मात्रांना असे वागवतो की त्यामुळे अखेरीस सर्वांनाच प्राकृतिक बंधनातून मुक्ती मिळू शकते. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून प्रभुपाद आणि भगवान श्रीकृष्ण पुन्हा 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 हेच गोष्ट समजावून सांगतात की भक्ती करणे, मुळात भक्तिमय सेवा आजकाल लोक म्हणत नाहीत, भक्ती करणे आणि त्याच वेळी पाप कर्म देखील करत राहणे हे शक्यच नाही, इम्पॉसिबल आहे. त्यामुळे आपण आता सध्या ज्या कामामध्ये गुंतलेले आहोत ती कामे बंद केलीच पाहिजेत. कधी बंद केली पाहिजेत? काल बंद केली पाहिजे होती. आपला जो उग्र कर्माचा जॉब आहे तो बंद केलाच पाहिजे. आपलं जे उग्र कर्माची इंडस्ट्री आहे बंद केलीच पाहिजे. व्यवसाय आहे बंद केलाच पाहिजे. त्याच्याशिवाय भक्तीमध्ये एक पाऊल पण आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपल्या बऱ्याच भक्तांना अजूनही लक्षात येत नाही की ही भक्ती म्हणजे शिला प्रभुपादांनी ही चळवळ फक्त स्टाईल मारण्यासाठी सुरू केलेली नाहीये. बरेच बदल करायचेच आपल्या जीवनामध्ये. विशेष करून कर्म बदलायचं आहे आपलं. कारण आपलं कर्म सध्या कसं आहे, सगळ्या जीवांचं शोषण करणार आहे. सगळ्या जीवांचं शोषण करणारा असेल तर हा जो महत्वाचा गुण आहे सगळ्या जीवांप्रती सुहृदम, मित्रत्वाने, करुणेने, दयेने वागणे, हे कधी येणार, कसं येणार? शक्यच नाही. कारण आपलं चरितार्थ, आपलं जे उपजीविका आहे तीच दुसऱ्यांच्या शोषणावरती अवलंबून आहे. दुसऱ्यांना फसवल्याशिवाय, दुसऱ्यांचं शोषण केल्याशिवाय आपण जगू शकत नाही, अशी आज आपली परिस्थिती आहे. मग आपण कसे साधू होणार? मग याच्यावरती आपले हिंदू लोक, स्मार्ट हिंदू लोक उपाय काढतात. आपल्याला कुठे साधू व्हायचंय, आपल्याला फक्त साधूंना नमस्कार करायचे. म्हणून शिवाजी महाराजांना पण आपण साधू करून टाकलं. कारण साधू केलं की आपल्यासाठी सोपं होतं काम. आपलं काम एवढंच उरतं, नमस्कार करणे. त्यातले गुण घेणे नाही, ते आपल्यासाठी नाहीच आहे. ही आपली सर्वसाधारण भूमिका असते, बोगस भूमिका. ही बोगस भूमिका आपण का स्वीकारली? कारण ती आपल्या इंद्रिय तृप्तीला चांगली आहे, सोडायला लागत नाही इंद्रिय तृप्ती. म्हणून आपले भक्त बघा, मॅक्झिमम भक्त लोक आहे त्या जॉब मध्ये, त्यांना वाटतं की ते उत्तम अधिकारी झाले ऑलरेडी. आपण कनिष्ठच्या पण लेवलला नाही जर आपण उग्र कर्म जॉब मध्ये गुंतलेलो असलो. कनिष्ठ व्हायला पण ते सोडावं लागतं. अंधाधुंदपणे आपण भूमातेचा अत्याचार करत आहोत, झाडं तोडत आहोत, पर्यावरणाचा विध्वंस करत आहोत. प्रभूजी आम्ही थोडीच करतोय, मग कोण करते? तुम्ही करत नाही तर कोण करते? तुम्ही डायरेक्टली फावडा उचललेला नाही आहे, परंतु पैसे तुम्ही कामगाराला देता फावडा उचलायला, म्हणजे तुम्हीच करता. तुमच्यासाठीच हे रस्ते बनवले जातात, तुमच्यासाठीच ही इंडस्ट्री बनवली जाते, तुम्हीच त्यातले भागीदार आहात. आणि ऍज अ भक्त, ऍज अ साधू म्हणून, भक्त म्हणून तुमचं पहिलं कर्तव्य आहे हे थांबवणे. हे नुसते गप्प बघत बसू शकत नाही आपण. मग कसले भक्त? कारण दुसरं कुणी थांबवणारच नाही. काही भक्त लोक विचार करतात की माझ्याच्यात काही हे होणार नाही, दुसरे कोणीतरी थांबवेल. हे भक्तांनीच हे थांबवायचं असतं. आसुरी लोक का थांबवतील? तेच तर करतायत, हो की नाही? गायीची सेवा भक्त करणार नाही तर कोण करणार? नाही, करतील, दुसरे करतील. मी पैसे देतो की प्रभूजी. अरे तुझ्या पैशाने थोडीच गाय वाचणार आहे. तू ज्या कंपनीमध्ये जॉब करतो, तू ज्या प्रकारचा बिझनेस करतो,
तेच आसुरी प्रवृत्तीचं आहे, तेच या जगाच्या शोषणाला कारणीभूत आहे. त्यातून आलेल्या पैशाने पुन्हा एकदा मी भगवंतांच्या प्रचारासाठी पैसे देतो आणि गो सेवेसाठी दान देतो म्हणून काही अर्थ नाही, युजलेस आहे. हे थांबवायचं काम भक्तांचं आहे, दुसरे करतायत ऍक्च्युली, आणि आपण स्वतःला भक्त म्हणवतोय. दुसरे करतायत, RSS वाले करतायत, गोसेवा संघटन वाले, RSS वाले, राजीव दीक्षित वाले करतायत, आणि आपण स्वतःला भक्त म्हणवतोय. अगदी निर्लज्जपणे स्वतःला भक्त म्हणवतोय. कुत्री, मांजरे, वृक्ष हे सगळ्यांप्रती आपण मैत्रीभाव असला पाहिजे आपला. कोणाचंही नुकसान झालं नसलं पाहिजे असं आपलं वागणूक असलं पाहिजे. कधी आरशात बघून विचारा स्वतःला, आहे का आपलं असं वागणूक? तो सर्व प्राणी मात्रांना असे वागवितो की त्यामुळे अखेरीस सर्वांनाच प्राकृतिक बंधनातून मुक्ती मिळू शकते. श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिष्यांपैकी एक श्री शिवानंद सेन यांनी एका कुत्र्याला दिव्य स्तरावरील वागणूक देऊन त्याला मोक्ष मिळवून दिला. साधूंच्या संघाने उद्धार झालेल्या कुत्र्यांविषयीच्या अनेक घटना आहेत. कारण साधू अखिल प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी सर्वोच्च परोपकारी कार्य करण्यात व्यस्त असतो. असे असूनही साधूला इतर कोणाविषयी वैरभाव नसला तरी जग मात्र इतके कृतज्ञ आहे की अशा साधूंविषयी सुद्धा शत्रुत्व बाळगणारे अनेक लोक आहेत. असणारच, कारण साधूचं काम आहे इंद्रिय तृप्ती थांबवणे आणि असुराचं काम आहे इंद्रिय तृप्ती करणे. त्यामुळे त्याच्या इंद्रिय तृप्तीच्या आडवं काही आलेलं असेल तर तो त्याला नष्ट करायचा प्रयत्न करणारच. किती विचित्र गोष्ट आहे बघा. ही आपली भारतीय संस्कृती आहे, ही आपली वैदिक संस्कृती आहे, जी प्रत्येक जीवाला हे ज्ञान द्यायचा प्रयत्न करते की सर्व जीवांप्रती सुहृदम मैत्रीपूर्ण वागणूक असली पाहिजे आपली. आपलं करोडो करोडो रुपयांचं जरी नुकसान झालं तरी आपण दुसऱ्यांना फसवणे, दुसऱ्यांचं शोषण करणे बंद केलं पाहिजे. ही आपली संस्कृती होती. आणि आज पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागून आपल्या डोक्यातच असं भरवलेलं आहे की आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना फसवलं तरी चालतं. मी जप करतो की प्रभूजी, काय उपयोग आहे जपाचा? तुमचं कर्मच दुसऱ्यांना फसवणार असेल, जपाचा अर्थ काय? आणि मग असं प्रशिक्षण, असं ट्रेनिंग जर प्रत्येकाला दिलं की सर्व जीवांप्रती तू प्रेममय करुणामय वागायला शिक, तर हा संपूर्ण समाज सुखमय होणार नाही, संपूर्ण राष्ट्र सुखमय होणार नाही, आनंदमय होणार नाही. याच्या विरुद्ध आपल्याला शिकवलं जातं प्रत्येकाने स्पर्धा केली पाहिजे, प्रत्येकाने एकमेकाशी चुरस लावली पाहिजे, जे फक्त दुःख आणि दुःख देतं आपल्याला, दुसरं काहीच नाही. आणि अशा प्रकारे जे सर्वांच्या प्रती समभाव ठेवून, प्रेमभाव ठेवून सर्वांच्यासाठी कार्य करत असतात, उलट त्यांनाच आपण मारतो, त्यांनाच आपण थांबवण्याचा प्रयत्न करतो, त्यांनाच आपण उलट बोलतो. खूप वाईट अवस्था आहे. कलियुगामध्ये हे वाढत जाणार. कलियुगामध्ये हे खूप 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 जास्त वाढत जाणार. प्रभुपाद लिहितात तिथे, असे असूनही साधूला इतर कोणाविषयी वैरभाव नसला तरी जग मात्र इतके कृतज्ञ आहे की अशा साधूंविषयी सुद्धा शत्रुत्व बाळगणारे अनेक लोक आहेत. मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी पालघर का कुठेतरी साधूंना, 2-3 साधू लोकांना अगदी निर्घृणपणे त्यांची हत्या केली. तुम्ही असं समजू नका की हे काय म्हणतात त्याला, कल्टिस्ट मेंटॅलिटी असलेले
मुस्लिम किंवा ख्रिश्चन लोक हे अशा प्रकारचं कार्य करतात. यस, ते तर करतातच, परंतु आपलेही लोक काही कमी नाही आहेत साधूंचा विरोध करायला. हा विरोध सगळ्या स्तरावरती होत असतो. आपल्या चळवळीत काही कमी लोक नाही आहेत. तुम्ही शुद्ध भक्तीचा प्रचार करा, बघा तुमचा किती विरोध होतो. तुम्हाला अनुभव आला असेल. प्रभुपादांची ही चळवळ आहे म्हणून प्रभुपादांच्या नावाखाली आपण प्रभुपादांची ही संस्था चळवळ चालवतोय, होय की नाही? परंतु प्रभुपादांचे मेसेज पाठवले तर पाठवू नका म्हणून सांगतात. आजकाल प्रभुपादांचा विरोध अगदी उघड उघड केला जातो. पूर्वी झाकून केला जायचा, आजकाल उघड उघड केला जातो. वाईट अवस्था आहे, अतिशय वाईट अवस्था. मित्र आणि शत्रू यामध्ये कोणता भेद असतो? हा भेद केवळ वर्तनाचा असतो. सर्व बद्ध जीवांचा प्राकृतिक बंधनातून उद्धार व्हावा अशाच प्रकारचे वर्तन साधू सर्वांशी करतो. म्हणूनच बद्धात्म्यांचा उद्धार करण्या इतका खरा मित्र साधू व्यतिरिक्त इतर कोणीही असू शकत नाही. साधू हा शांत असतो आणि कोणताही गाजावाजा न करता व शांतपणे तो शास्त्रातील आदेशांचे पालन करतो. तो शास्त्रोक्त तत्वांचे पालन करतो आणि त्याच वेळी भगवंतांचा भक्तही असतो. तोच साधू होय. शास्त्राप्रमाणे त्याने वागलंच पाहिजे. शास्त्राप्रमाणे न वागता स्वतःच्या मनाने लहरीने त्याने नवीन नवीन काही निर्माण केलं तर त्याला साधू म्हणता येत नाही. My goodness, this is very strong. We have to change this morning situation. Maybe sit there and do it this way. Look at this. त्याचा काही फरक पडत नाही. असू दे. सॉरी. तसं बघायला गेलं तर साधूच्या मनामध्ये शत्रू आणि मित्र असा प्रकारच नसतो. तो सर्वांना मित्र मानतो. असुरी प्रवृत्तीच्या माणसामध्ये मात्र हा भेदभाव असतो. त्याच्या इंद्रिय तृप्तीला जो मदत करतो तो त्याचा मित्र असतो. त्याच्या इंद्रिय तृप्तीला जो विरोध करतो तो त्याचा शत्रू असतो. प्रल्हाद महाराजांचा कोणीच शत्रू नव्हता. हिरण्यकशिपूचे मात्र बरेच शत्रू होते, इन्क्लुडिंग त्याचा स्वतःचा मुलगा. त्याचा मुलग्याला तो शत्रू मानायला लागला. का? कारण मुलाने वेगळा प्रचार सुरू केला. नेक्स्ट साधूचं लक्षण सांगितलंय ते म्हणजे, आणि अत्यंत महत्वाचं ते म्हणजे, तो शास्त्रोक्त पद्धतीनेच आचरण करतो. शास्त्रामध्ये जर दिलेलं नसेल तर तो अजिबात करत नाही. शास्त्रामध्ये दिलेलं असेल आणि तो करत नाही असं अजिबात होत नाही. शास्त्राप्रमाणे त्याने वागलंच पाहिजे. बरेचसे हिंदू लोक म्हणतात आम्ही हिंदू आहे, हिंदू धर्माचं आपण रक्षण केलं पाहिजे. म्हणजे काय? हिंदू म्हणजे काय? समजावून सांग आम्हाला जरा. नाही येत समजावून सांग. एका व्यक्तीला मी म्हणाल तुझ्या घरी भगवद्गीता आहे का? तो म्हणाला भगवद्गीता घरी असण्याचा आणि हिंदू असण्याचा संबंध काय? अरे मग ठरवणार कोण हिंदू असतो कसा? कुठलं तरी शास्त्र ठरवलं पाहिजे ना कसा असतो. स्वतःच्या मनानेच आपण ठरवणार हिंदू कसा असतो. मग उद्या तुम्हाला वाटेल मी ह्याला मारणे पण मी हिंदूच आहे, मी हे काम करणे म्हणजे पण हिंदूच आहे. त्याच्यासाठी शास्त्र असतात. शास्त्राचं मेन काम हेच असतं, प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या, काय आहे आणि काय नाही, काय केलं पाहिजे काय केलं नसलं पाहिजे हे सांगणे. साधू अशा पद्धतीने शास्त्राप्रमाणेच वागणारा असला पाहिजे, नसेल तर तो साधू होऊच शकत नाही. जो खऱ्या अर्थाने शास्त्रोक्त तत्वांचे पालन करतो तो भगवत भक्त असलाच पाहिजे, कारण सर्व शास्त्रे आपल्याला भगवंतांच्या आज्ञाचे पालन करण्याचा आदेश देतात. आणि तो भक्त असलाच पाहिजे. मी साधू आहे आणि भक्त नाही असंही होणं शक्य नाही. कारण शास्त्राप्रमाणे जर तुम्ही वागत असाल तर सर्व शास्त्रांचा
आदेश एकच आहे, भगवंतांना शरण जाणे. सर्व वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्य. ते होत नसेल तर तुम्ही कसले साधू मग? म्हणूनच साधू म्हणजे शास्त्रोक्त आदेशांचा अनुयायी आणि भगवंतांचा भक्त. हे सर्व गुण भक्ताच्या चारित्र्यात प्रामुख्याने आढळतात. भक्तामध्ये देवतांच्या सर्व दैवी गुणांचा विकास होतो. तर अभक्त जरी विद्वान पंडित असला तरी दिव्य साक्षात्काराच्या आदर्शानुसार त्याच्यामध्ये योग्य पात्रता किंवा खऱ्या अर्थाने चांगले गुण मुळीच नसतात. नारद मुनी पहिल्या स्कंदामध्ये सांगतात की जो भगवंतांचा भक्त आहे त्याच्यामध्ये हे सगळे गुण आपोआप येतात. परंतु जो भगवंतांचा भक्त नाही तो या भौतिक जगाच्या तुलनेमध्ये, या भौतिक जगाच्या सर्टिफिकेट प्रमाणे अत्यंत नैतिक, अत्यंत चांगला जरी माणूस असला तरी तो असुरच असतो. त्यामुळे भक्त असणे अत्यंत गरजेचे आहे. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे समजावून सांगताना सांगतात की तुम्ही जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये तुम्हाला मान्यता मिळालेली असेल की तुम्ही खूप फार चांगले व्यक्ती आहात म्हणून, परंतु तुमच्याही पेक्षा श्रेष्ठ व्यक्ती आहे आज मंदिरात आलेला भगवंतांसमोर डोकं ठेवलेला व्यक्ती. कारण भगवंतांना शरण गेल्याशिवाय तुम्ही चांगले व्यक्ती होऊच शकत नाही. या चांगुलपणाच्या ज्या सगळ्या बाकीच्या ज्या कल्पना आहेत त्या कुठे ना कुठेतरी जाऊन फेल होतात. कारण त्यांच्या मागे मेन जो बॅकबोन असतो तो असतो कुठे ना कुठेतरी, कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारची भौतिक इंद्रिय तृप्ती. मग तुम्ही समाजवादी असो, राष्ट्रवादी असो, मानवतावादी असो, शेवटी कुठे ना कुठेतरी भौतिक इच्छा असतेच. आणि ती पूर्णपणे गेल्याशिवाय, भगवंतांना पूर्णपणे शरण गेल्याशिवाय आपण साधू होऊच शकत नाही. आणि म्हणून बऱ्याचदा असं उलट सांगितलं जातं की भगवंतांना फक्त शरण जावा, तुम्ही शुद्ध आपोआप होता, तुम्ही साधू आपोआप होता, हे बाकीचं सगळं करायची काही गरज नाही. आणि म्हणूनच कदाचित आपले भक्त देखील याचा चुकीचा अर्थ काढतात. त्यांना वाटतं मी हे इस्कॉन जॉईन केलं म्हणजे मला सगळे भक्त म्हणायला लागले म्हणजे मी झालो भक्त. नाही, भगवंतांचे सगळे गुण येण्यासाठी भगवंतांना पूर्णपणे अंतःकरणातून शरण जावं लागतं. हे आतले भाव असतात, बाहेर दाखवायचं नसतं. त्याच्यावरती अवलंबून असतं तुम्ही साधू आहात की नाही. आणि म्हणूनच पुढच्या श्लोकामध्ये कपिल देव हा गुण सांगतात. या श्लोकामध्ये साधूचे गुण सांगितले, हो की नाही? न्यू वन. तो सहनशील असतो, करुणेने भरलेला असतो, सर्व जीवांप्रती मैत्री बाळगणारा असतो, कोणी त्याचा शत्रू नसतो, तो शांत असतो, शास्त्रोक्त आदेशानुसार वागतो. यस, ही सगळी गुण दिसायला लागतात. परंतु ही सगळी गुण कधी दिसायला लागतात? पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात तो माझी अनन्य भावाने भक्तिमय सेवा करतो. हे गरजेचं आहे. ते आपण उद्या वाचूया. उद्या 2 श्लोक वाचूया म्हणजे पूर्ण होतं साधूची लक्षणं. साधू असा असला पाहिजे. जसं कालच्या श्लोकामध्ये श्रील प्रभुपादांनी सांगितलं, उगी दाढी वाढवला म्हणून साधू नव्हे, किंवा भगवा पोशाख घातला म्हणून साधू नव्हे, किंवा एखादी संस्था जॉईन केली म्हणजे तो आपोआप साधू होत नाही. हे आतून हे सगळे बदल झाले पाहिजे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? Still going on.
माफ करा, ही जी व्हिडिओची अरेंजमेंट आहे ही थोडी बदलली पाहिजे. आजकाल सूर्यप्रकाश यायला लागला आणि खूपच विचित्र याचेच शॅडो पडतात. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आता जे सध्याची भक्तीची जी म्हणजे भक्ती म्हणजे काय ते असं समजलं जातं की लोकांना गोळा करणे, जप करणे आणि मंदिरात येणे, हे जे भगवंतासाठी जे काम करणे हे कुणालाच माहिती नाही. जरी माहिती असलं तरी करायचं नसतं. मग आता हे जे सध्या तुम्ही सांगत असता की हे निसर्गाचं रक्षण करणे, आता सध्या जे प्रॉब्लेम चाललेत निसर्गाचे, त्याच्याबद्दल कुणाला देणे घेणे नाही. प्रत्येकाला काय वाटतं की माझ्याकडे 4 पैसे आहेत, ते मी बाजारात गेले विकत आणलं झालं, ते त्यांना कुणाला करायचं नाही. तर मग आता हे भक्तीची म्हणजे आपण आता जे सध्या आपण तुम्ही जे बोलता की हे शेती केली पाहिजे, निसर्गाला वाचवलं पाहिजे, हे भक्तीमध्ये आहे हे ह्या लोकांना का माहिती? म्हणजे ह्या लोकांना म्हणण्यापेक्षा हे कुणालाच माहिती नाही आणि ते कुणाला करायचं नाही, ते असं का प्रभूजी? त्याच्याबद्दल सांगा जरा. हरे कृष्ण. जसं काल आपण चर्चा करत होतो, याचं मेन कारण हेच आहे की भ्रम. खरं ज्ञान हे भगवंतांच्या मायेच्या आवरणात्मक वृत्तीने झाकलेलं असतं. त्यालाच माया म्हणतात. अज्ञान म्हणजेच माया. माया म्हणजे काय, असं एखादी अशी आसुरी प्रवृत्तीची व्यक्ती नाही आहे जी तुम्हाला कायमचं असे दाबून ठेवते. शास्त्राप्रमाणे आध्यात्मिक जगामध्ये या सगळ्या गोष्टींना एक व्यक्तिमत्व असतं. नदीला व्यक्तिमत्व असतं, पर्वतांना व्यक्तिमत्व असतं. तसंच मायेला देखील एक व्यक्तिमत्व आहे. परंतु खऱ्या अर्थाने माया समजायचं म्हणजे काय, माया आपल्याला या अज्ञानाच्या आवरणाखाली ठेवायचं काम करते. सगळ्यात मोठा आजार असतो आपला तो म्हणजे अज्ञान. आणि अज्ञानचा अर्थ असा नाही आहे की म्हणजे ज्ञानाचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही शास्त्र वाचले म्हणजे तुम्ही ज्ञानी झाला. शास्त्र वाचून त्या शास्त्राप्रमाणे आचरण करणे, मग तुम्ही ऍक्च्युली खऱ्या अर्थाने ज्ञानी होता. परंतु त्या आचरणाला, ज्याला विज्ञान देखील म्हटलं जातं, त्या आचरणाच्या लेवलला येण्यासाठी जी शुद्धता, जी काय म्हणतात त्याला, प्युरिटी, शुद्धता असावी लागते, ती आपल्याकडे नाहीये. आणि या भौतिक जगामध्ये प्रत्येक जीव हा इंद्रिय सुखाच्या मागे पळतोय. मग बरेचसे व्यक्ती हेच इंद्रिय सुख या अध्यात्मामध्ये बघतात. खूप सोपं आहे, प्रसिद्ध व्हायचंय, खूप सोपं आहे, साधू व्हा, इझी आहे, याच्या मागे लागतात. आश्चर्याचा कधी कधी धक्का बसतो ऍक्च्युली, की आम्ही ज्यांची लेक्चर ऐकून भक्तीमध्ये आलो त्यांना देखील याच्याशी काही देणं घेणं नाही. म्हणजे एकेकाळी ते आमचे इन्स्पिरेशन होते, त्यांना काही देणं घेणं नाही की एक्झॅक्टली काय चाललेलं आहे, भक्तांची काय अवस्था आहे. आणि हे समजायला ऍक्च्युली खूप ज्ञानी पण असावं लागत नाही. मला परवा आमचे माधव प्रभू काय म्हणाले माहितीये, असे नुसते आपण डाळ भात खाऊन जगलो, ते पण केमिकल युक्त, मंदिरामध्ये आपण ब्रह्मचार्यांना नुसते डाळ भात खायला घातलो, तर ही आपली जी संकीर्तन चळवळ आहे ती 10,000 वर्ष काय 10 वर्ष पण चालणार नाही. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं 10,000 वर्ष चालेल, प्रभुपादांनी सांगितलं 10,000 वर्ष चालेल. पण अशा प्रकारे जर आपण डाळ भात खाऊन जगलो तर आपणच जगणार नाही 10,000 वर्ष. चळवळ काय जगेल 10,000 वर्ष? एक कॉमन सेन्स आहे, तरी आपल्याला कळत नाही. चाणक्य पंडित म्हणतात कॉमन सेन्स आजकाल कॉमन राहिलेलं नाही. कारण त्याचं कारण एकच असतं, अनादि अनंत कालापासून आपण इंद्रिय तृप्तीच्या मागे लागलेलं आहे. आणि इंद्रिय तृप्ती सोडल्याशिवाय तुम्ही खऱ्या अर्थाने भक्ती जाणू शकत नाही. ती सोडायची इच्छा नसते. मोठ्या मोठ्या संन्यासांची, मोठ्या मोठ्या साधूंची देखील इच्छा नसते इंद्रिय तृप्ती सोडायची.
तुम्ही म्हणाल असं कसं काय प्रभूजी, त्यांनी आता शर्ट पॅन्ट तर घालत नाहीत कलरफुल, एकाच प्रकारचे कपडे घालतात, मुंडन केलेलं आहे, अजून काय इंद्रिय तृप्ती सोडायची? अरे खरी इंद्रिय तृप्ती असते ती मनामध्ये असते. तुम्ही जिभेने मांसाहार बंद करून इंद्रिय तृप्ती थांबत नाही. मनामधून ती करुणा पण उत्पन्न झाली पाहिजे. मनामध्ये अजून भाव तोच आहे, मला सगळ्यांनी जय जयकार केला पाहिजे, मला श्रेष्ठ म्हटलं पाहिजे. मग जो हातामध्ये गळ्यामध्ये सोन्याचे कंडे बिंडे घालून फॉर्च्युनर मधून फिरतो, त्याची इच्छा काय? तीच आहे. आणि तुम्ही साधू झाला भगवा वस्त्र घालून, तुमची इच्छा काय? तीच आहे, मला सगळ्यांनी ग्रेट म्हटलं पाहिजे. फरक कुठे आहे? फक्त संकल्पना वेगळी आहे, फरक कुठे आहे? आणि हे खूप डेंजरस असतं, कारण इथे आपण अजून भ्रमात असतो की अरे आपण ऑलरेडी भक्त आहोत, भक्त नसताना देखील भक्त आहोत असं वाटायला लागतं. मग हे अजून जास्त डेंजरस आहे, कारण मग आपल्याला खरी भक्ती कळतच नाही कधी. निदान त्या फॉर्च्युनर मध्ये जाणाऱ्याला आपल्याला स्पष्टपणे दाखवता तरी येतं की बाबा हे सोडून दे सगळं. याला कोण समजावून सांगणार? झोपल्याचं सोंग करतोय, ढोंग करतोय. त्यामुळे हे बेसिकच आपल्याला समजावून सांगितलं जात नाही आणि समजावून घेतलं जात नाही की इंद्रिय तृप्तीची इच्छा सोडल्याशिवाय तुम्ही भक्ती मार्गामध्ये एक पाऊल पण पुढे जाऊ शकत नाही, मनाची इच्छा सोडल्याशिवाय. आणि मग आता हे स्नोबॉल इफेक्ट चालू आहे सध्या. स्नोबॉल इफेक्ट म्हणजे काय? तुम्ही कधी पाहिलंय की नाही माहिती नाही. बर्फाळ प्रदेशामध्ये छोटासा लाडू इतका तुम्ही बर्फाचा गोळा केला आणि तो असा घरंगळत सोडला उतारावरती, तो दुसऱ्या बर्फाला चिकटत चिकटत मोठा होत जातो. अगदी 50 फुटामध्ये तो 100 पटीने मोठा होतो. असं बर्फ चिकटत चिकटत जातो त्याला. याला स्नोबॉल इफेक्ट म्हणतात. आता सध्या ते चालू आहे, कारण अशा दुष्ट प्रवृत्तीचे अशुद्ध भक्तीला शुद्ध म्हणणारे सगळे लीडर झालेत आणि मग ते प्रचार पण तसाच करतात. त्याच्यामुळे अजूनच जास्त बिघडतं. मग ते बिघडलेले 100 लोक अजून जास्त 100 जणांना बिघडवतात, ते बिघडलेले 100 अजून जास्त 100 जणांना बिघडवतात, मग 1000 बिघडतात, मग लाख बिघडतात. हे स्नोबॉल चालू आहे सध्याच. थांबवणं खूप कठीण आहे. परंतु हे थांबवायचं कार्य पण आपलं नाही आहे ऍक्च्युली, कारण हेच कलियुग आहे. मग आपण हे सगळं कशासाठी करतोय? स्वतःला याच्यातून बाहेर काढून शुद्ध होण्यासाठी आणि भगवंतांची सेवा म्हणून. एका दुसरा जरी आपल्यामुळे जरी बाहेर पडला तरी ती भगवंतांची सेवा आहे. जसं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर श्रील प्रभुपाद म्हणतात की एक जरी शुद्ध भक्त झाला माझ्या प्रचारामुळे बस आहे मला. त्यामुळे ह्या सगळ्यांना हा जो बर्फाचा गोळा उतारावरती खाली जोरात येतोय, परत बर्फ चिकटून मोठा 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 होत जातोय, याला थांबवण्याचं आपलं काम नाहीये. ते काम पण आपलं आपण हातात घ्यायचं नाहीये. ते जाऊन एक खड्ड्यात पडणार आहे आणि बुडणार आहे, त्याला काय आपण थांबवू शकत नाही. पण तू त्यातूनच एखादा शुद्ध असेल, शुद्धतेचा शोध घेत असेल, त्याला तुम्ही प्रचार करा, त्याला तुम्ही शुद्ध बनवायचा प्रयत्न करा. मुळात पहिली गोष्ट म्हणजे स्वतः आपण शुद्ध व्हा. स्वतः आपण या लेवलला या की आपल्याला सर्व जीवांप्रती शोषण बंद करायचं. हे खूप गरजेचं आहे. किती वेळा वाचलं बघा आपण भगवद्गीतेमध्ये, भागवतम मध्ये, हो की नाही? किती वेळा वाचलं. हे शोषण जर आपण सोडून देणार नसेल तर कुठले भक्त होणार, कसे भक्त होणार आहे आपण? That's the basis. म्हणून प्रभुपाद नेहमी म्हणतात प्युरिटी इज द फोर्स. शुद्धता हीच शक्ती असते. त्यामुळे शुद्ध आपण झालंच पाहिजे. पहिल्यांदा आपण कॉन्सन्ट्रेट करूया आपण कसे शुद्ध होऊ, आपण कसे या जगाचा जो विध्वंस चालू आहे त्याच्यामध्ये आपला हातभार कसा आपण कमी करू, हळूहळू आपण त्याच्यातून पहिल्यांदा आपण कसे बाहेर पडू
याच्यावरती आपण जास्त विचार करायचा. ते करतायत ते करू दे, करू दे, त्यांना किती करायचं तेवढं करू दे. कारण हे आसुरी प्रवृत्ती वाढत जाणारच आहे या कलियुगामध्ये, त्याला आपण थांबवू शकत नाही. करू दे, त्यांना किती करायचं. याच्याबद्दल जे दिलीप कुलकर्णी आहेत त्यांचं वाक्य मला खूप आवडतं. त्यांचा सेमिनार, दिवसभराचा त्यांचा जो सेमिनार असतो, त्या सेमिनाराची ते सुरुवातच या वाक्याने करतात की आपल्याला सरकार बदलायचं आहे का? नाही. समाज बदलायचा आहे का? नाही. आपल्याला पहिल्यांदा स्वतःला बदलायचं आहे आणि इंडिव्हिज्युअली प्रत्येक व्यक्ती बदलतो की नाही याच्यासाठी प्रचार करायचा आहे. बस एक एक करत बदलत गेले, जितके बदलतील तेवढं चांगलं आहे. या पृथ्वीचा विनाश होण्यापासून कोणी वाचवणार आहे का? नाही. आपण आपलं शुद्ध व्हायचंय. आपल्या परीने आपण विनाशकारी कामं बंद करायची आहेत आणि भगवत धामात जायचा प्रयत्न करायचा. 8व्या स्कंदामध्ये एक वाक्य आहे. अगदी मी जेव्हा ते पहिल्यांदा वाक्य, ऍक्च्युली तो श्लोक आहे, प्रभुपादांचं तात्पर्य पण नाही, तो श्लोक आहे श्रीमद भागवतमच्या 8व्या स्कंदामध्ये. भूमाता म्हणते की मी हिमालयासारख्या अनेक पर्वतांचा आणि महासागरांसारख्या अनेक सागरांचं जे ओझ आहे ते सगळं ओझ मी सहन करू शकते, परंतु एक माणूस खोटं बोललेलं मी सहन करू शकत नाही. त्याचं ओझ मी सहन करू शकत नाही. भूमातेला त्याचं खूप ओझ होतं. मग आपण चांगलं वागून भूमातेचं एक ओझ कमी करायचं एवढंच आपल्या हातात आहे. आणि आपल्या प्रचार कार्यातून अजून 2-4 ओझे कमी झाले तर ते प्लस बोनस म्हणायचं, बस. बाकी काही नाही या कलियुगामध्ये. तेवढंच करायचंय आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभु.